वर्षाचा शेवट हा पांडुरंगाच्या आशीर्वादानेच केला। तर आज होती एकादश आणि एकादशीच्या दिवशी आम्ही निळोबारायांच्या दर्शनासाठी येतो पिंपळनेरमध्ये। तर इथं खूप मोठं मंदिर आहे। तर 2025 मध्ये मी माझ्या YouTube जर्नीला सुरुवात केली होती आणि त्यात तुम्ही छान असा प्रतिसाद दिला। तर मला या माझ्या गोंडस बाळाच्या काही आठवणी जपून ठेवायच्या होत्या म्हणून मी सुरुवात केली होती, पण त्या सुरुवातीतून हळूहळू होईना मला थोडंसं यश मिळतंय। तर 2025 मध्ये सुखाचे क्षणही अनुभवायला मिळाले, त्याचबरोबर दुःखही मिळालं। पण असो, दुःख मिळालं नसतं तर सुखाची किंमत राहिलीच नसती ना। तर येणाऱ्या कोणत्याही वर्षामध्ये, येणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला हे सगळं भोगावंच लागणार आहे। सुखही भोगावं लागणार आणि दुःखही भोगावं लागणार। पण वर्ष बदललं म्हणून आपलं आयुष्य बदलत नसतं। जे आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे ते तर होणारच आहे, पण आपल्या हातात आहे की आपण आपलं आयुष्य कसं घडवायचं। तर लाडूनेही आशीर्वाद घेतला आणि मीही आशीर्वाद घेतला। तर आम्ही या बाबांसोबत इतक्या गप्पा 2025 मध्ये जे काही माझ्या हातून घडलं, जे काही मला सुख मिळालं त्यासाठी देवाचे आभार मानले आणि येणाऱ्या 2026 मध्ये माझ्या हातून काहीतरी चांगलं घडो यासाठी पांडुरंगाकडून आशीर्वाद घेतले। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।